श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी चरणी एकच प्रार्थना करते की तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष खूप चांगलं जावं. आणि मी आज नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करणार आहे. इथं वांगणे इथे स्वामींचा एक मठ आहे, त्या मठामध्ये मी जाणार आहे आता. चला तर पाहूया तिकडे मठामध्ये. मी विरू स्वामी समर्थ हिंदवी सगळे चाललोय बाईकवरून जाणार आहे. हां चला चला. आम्ही आता पोहोचलेलो आहोत समर्थवाडीमध्ये. ह्या ठिकाणाचं नाव आहे समर्थवाडी आणि इथं आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. हां आता मी चालले आतमध्ये. आल्यानंतर मग सांगतो मला आतमध्ये काय आहे. मोबाईल जप्त करतात इथं आणि ते लेडीजने साडीच घालायची आहे आणि जेंट्स लोकांनी कुर्ता आणि पायजामा. बदलापूर आणि वांगणी स्टेशनपासून काही 2-4 किलोमीटरवरती आहे समर्थवाडी म्हणून आहे. इथं आहे स्वामींचा मठ आहे. या ठिकाणाचंच नाव आहे समर्थवाडी आणि इथं आतमध्ये फोन वगैरे काही आलं हे जे आहे खूप छान हां पीस दाखवताना मी आलेच त्रास ते घेऊन जा त्रास होता. तिथेच एक बाजूला फिश टँक होतं. त्या फिश टँकमध्ये त्याला जायचं होतं, त्यामुळे तो हट्ट करत होता तिकडे जायचं. त्यानंतर त्याचे काका त्याला तिकडे घेऊन गेले आणि खूप छान असा हा मठ आहे. खूप मस्त मठ आहे. तुम्ही नक्कीच या एकदा मठाला व्हिजिट करा आणि खूप छान छोट्या स्वामींच्या मूर्ती आहेत तिकडे आणि ह्या ज्या देवी आहेत ना ह्याने म्हणजे स्टार्टिंगलाच लावलेल्या आहेत आणि खूप छान असा मठ आहे. म्हणजे पणजरीचा मठ छोटा आहे पण हा मठ खूप. आता मी आलो देवनगरी समर्थवाडीमध्ये. इकडे स्वामी समर्थांचं एक पादुक आहेत ते बघण्यासाठी. निवासस्थान तिकडचे जे भटजी वगैरे आहेत ना इथे राहतात. तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. हा भक्त निवास ओम सहनामम. आणि हा आमचा स्वामी खूप मस्ती करतोय. शूज काढून ठेवलेत बॅगमध्ये, घालत नाही आहे. इकडे तर आम्हाला कोणी दिसत नाही आहे. इकडे स्वामींचे छोटे मूर्ती आहेत. खूप साऱ्या मूर्ती आहेत इकडे. इकडे पब्लिक कमी आहे. नाही आम्ही ज्या मठामध्ये गेलो ना तिथे पण असं प्रत्येक ठिकाणी स्वामींच्या मूर्ती आहेत. खूप छान असं मठ आहे तो. स्वामी समोर सगळं सोन्याच्या मूर्ती आहेत. सोन्याचे स्वामी महाराज आहेत. स्वामी बाप्पा कर पळाला. मला तर इथे कोणी दिसत नाही आहे आसपास. स्वामींचे पाऊल इकडे स्वामींचे पाऊल आहे. तिकडे मी चाललो आहे आता, दाखवतो मला स्वामींचं पाऊल. ह्या तुरीच्या शेंगा. हे आहेत माझ्या स्वामींचे पाऊल आणि स्वामींच्या पाऊलाचं दर्शन घेताना खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं आणि मी हे फर्स्ट टाईमच पाहिलं आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि स्वामी संबंध खूप एन्जॉय केलं. त्यानंतर मी तिथे 2-3 फोटो क्लिक केले आणि हा एकच पाय आहे. दुसरा पाय कुठं आहे तुम्हाला पण माहीत नाही. जास्त हिस्ट्री मला माहीत नाही आहे. आणि त्यानंतर आमच्या स्वामी महाराजांच्या अशा गप्पा चालू होत्या स्वामींसोबत. स्वामींचं म्हणजे काय पप्पी घेत होता, काय स्वामींच्या पाया पडत होता, सांगत होता की नोज आईज सगळं सांगत होता. त्याला आम्ही सांगत नव्हतो, स्वतःच करत होता सगळं. मी बोलले तर पा घे, तो पा पण घेत होता. सांगत होता नोज आणि मम्मम खातात. ज्याचं तोंड आहे ना तिकडे सांगत होता की हे मम्मम खातात, हे नोज आहे, आईज आहे. आणि असं खूप स्वामी महाराजांचे असे छोटे टॅचू आहेत सगळ्या ठिकाणी. आणि तो प्रत्येक ठिकाणी जातो आणि प्रत्येक स्टॅच्यूला नमस्कार करतो. मी सांगितलं नव्हतं एक नमस्कार कर किंवा काय कर, तो स्वतःच नमस्कार करतो. आणि स्वामी तर खूप एन्जॉय केला, समर्थ पण खूप एन्जॉय केला आणि मी तर खूपच. कारण स्वामींच्या मठामध्ये जर म्हटलं मला खूप यायला आवडतं आणि हा वर्षातील पहिलाच दिवस होता, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि स्वामी महाराज होते ना इथं की प्रत्येकाचं दर्शन घेतलं आम्ही आणि खूप मस्त वाटलं. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्कीच ह्या मठाला एकदा भेट द्या. खूप स्वामींच्या छोट्या मूर्त्या होत्या. तुम्ही पण याल ना ते थकून जाल स्वामींना नमस्कार करून पण आमचा छोटा स्वामी अजिबात थकला नाही. स्वामींच्या मठामध्ये आम्ही स्वामींचे म्हणजे दत्त महाराजांचे 16 अवतार पाहिले. जे 16 मंदिर आहेत दत्त महाराजांचे, जे प्रत्येक अवतार आहेत ते आहेत. आणि हनुमानचं प्राचीन मंदिर एक आहे आणि जे आपल्या देवी आहेत ना त्या सगळ्या देवींचं आहे तिथे. गोशाळा आहेत, 2 गोशाळा आहेत. चामुंडेश्वर देवी महालक्ष्मी कोल्हापूरची आहे, तुळजाभवानी आहे आणि चामुंड्या उच्चे महालक्ष्मीची पण आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिर पण आहे तिथे आणि खूप छान असं म्हणजे किती एकरमध्ये किती एकरमध्ये आहे हो.
50-60 एकरमध्ये. हां, एवढ्या एकरमध्ये खूप मोठं मंदिर आहे. ते मंदिर म्हणजे मठ आहे, खूप छान आहे. पण अजून डेव्हलप झालं नाही फार तो, म्हणजे ते फारसं पब्लिक नाही आहे. म्हणजे ते फोन वगैरे काय अलाउड नाही आहे, त्यामुळे मला काही फोटोशूट घेतात. त्यांच्यात खूप साऱ्या स्वामींच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. 5,000च्या वरती तर असतील की जास्त असतील, ते काउंट पण करतात ना. प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वामींचे छोटे 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 फोटो आहेत. खूप छान असा मठ आहे, तुम्ही नक्कीच भेट द्या एकदा. 5,000 पेक्षाही जास्त मूर्ती आहेत. 5,000पेक्षा असतील ना. इकडे आम्ही आता आलेलो ते स्वामींचं पाऊल. इथं हे सगळे भाजीपाला वगैरे कमी दरात ते स्वतः हे करून विकतात इथे. हां, इथे भाजीपाला खूप सारा केला आहे त्यांनी. आणि आता आम्ही चाललेलो घरी, थकले आता. आम्ही सकाळी 12 वाजता आलेलो, तर वाजले मला 3. तर खूप फिरावं लागतं मग आतमध्ये, पण ते फोटो वगैरे काय अलाउड करायला. स्वामींचं एक शंकराचं मोठं मंदिर आहे तिथं, खूप म्हणजे खूप मोठं शंकराची मूर्ती आहे तिथं. वाघ वगैरे आहेत, खूप छान आहे. आणि फिश वगैरे पण आहे तिथं, कासव आहे, म्हणजे खूप छान आहे. खूप ऊन होतं, तोंडाला स्कार्फ बांधला आणि तिथून आम्ही निघालो घरी येण्यासाठी. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी.